हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज व्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? नेक्स्ट व्लॉग जो आहे तो चालू केला आहे. इथे मी आणि दिव्या मंदिरात चाललो होतो. भरपूर मंदिरात जायचं होतं आम्हाला निवेद दाखवण्यासाठी. सुपारी पाडले सर्व 10 रुपयाची उदबत्ती पुढे घ्या आणि पान घ्या 10 रुपयाचे ना. काय म्हणते का तिला? गप चल तिला कमी नाही केलं असं तर तिला बरोबर. पान सुपारी दे ना मग. हे काय दिले नाही तर अरे ठेवली तू मला पण ठेवले नाही मी. तुला ठेवायचं आहे. गाडीपिटी. हां तेच पळवून घेऊ नको लई आहेत. हां चला एका ह्याच्यात हां फोड फोड फोड. काय फोडली? हे असलं हे पावलेलं आहे. पाणी प्यायचं तुला? धर कसं बी हो. कॅमेरा का हो कॅमेरा गेले. बस चांगला एक नंबर आहे. बस इथे ठेवायचं आहे का? किती आले? मग काय झालं मी तुला इतकं शूट नारळ सगळं देते. हो जोरात हा ठेवू एक. चला दीदी झालं. असं उलट कुठनं चालली? कसलं घाम.
तर आत्ता मी घरी आलो आहोत. जाताना कशी होते मी आणि आत्ता कशी दिसायली आहे. इतकं गरम उकडायला आहे. आणि दिव्या पण कशी होती जाताना कशी होती आत्ता कशी झालं. हां, तर आमचे सगळे जे देव होते ते सगळीकडे आम्ही जाऊन आलो आहोत. आणि पण आत्ता मला एक प्रश्न पडला की हे सगळं का करतात. आम्ही मम्मीला विचारलोच नाही, तसंच गेलो दाखवायला निवद वगैरे. पण आता मम्मी बाहेर गेली आहे. मम्मी आल्यावरती तिला विचारूयात की हे सगळं का करतात नेमकं. तर भंडारा लागला आहे आणि भंडारामध्येच ते कुंकू पण लागलं. आल्या आल्या तर आता इतके तहान लागली, आधी पाणी पिऊयात आणि मग भेटूया. मी इथं बसली आहे आणि हर्ष आहे ते चहा प्यायचा टाइम झाला. आता संध्याकाळ झाली आहे. माझा भाऊ ते आहे अभ्यास करतोय. TMKOC घरात चालू आहे आमच्या बाहेर संध्याकाळच्या टायमाला. आणि हर्ष मला माती आणून दिला आहे कारण की ते तर आम्ही म्हणजे जी आधीची तुळस होती ती पूर्ण सुकली होती, त्यामुळे त्याला आम्ही काढून टाकलो आणि छोटी नवीन तुळस लावलं छोटी. पण त्याच्यात सगळं पाणी पडून जास्त त्याची थोडीशी माती वाहून गेली आहे. त्यामुळे आता आपण त्याच्यात थोडी नवीन माती घालूयात. हां, तर मग ते तुळशीला थोडी माती माती घालूयात जेणेकरून ती पटपट वाढेल. कारण की दिवाळीला तर आपल्याला तुळस लागते, तुळशीचं लग्न लावायला तुळस लागते. मग ते करूयात, पण आधी चहा पिऊयात आणि मग चहा पिऊन झाल्यानंतर ना मग ते मातीला जरा खत आणि माती घालूयात. माती बाय द वे आज मी छान दिसते ना. तर मोठ्या काठातले छान दिसतात मला, पण मला जास्त वेळ असं घालून ठेवू वाटत नाही यांना. लगेच माझे कान दुखायला लागतात. सो दॅट्स वाय आपण यांना लगेच म्हणजे थोड्या वेळ अजून मला जोपर्यंत छान दिसते तोपर्यंत ठेवूयात. थोड्या वेळाने झाल्यानंतर मग काढून टाकूयात. मग आपले छोटे जे खडे आहेत त्याच्यावरती येऊयात. परत ती धडपड चालू आहे. काय म्हणतात रे त्याला? माळी म्हणतात ना? ए तोंड मराठीत सांग. इंग्लिशमध्ये जास्त छान वाटतंय. नाही दीदी, माळी म्हणतात ना ग? माळी म्हणतात ना असं काहीतरी झाडांचं. हा माळ्या आणि ही माळी. जरा जास्त आणू नी. जास्त तिथं ओली झालेली झाड आले सगळे. काय झालंय? झाड आले सगळे. मग माती कुठली सगळ्या माती बारीक केलं का? तिला बारीक केलं का? वरची नाही. मग का टाकायला? ती वरची बारीक होईल का? त्याच्यावरची आहे बघ, तिकडे टाकतो. बरोबर आहे ना? बघ एक दिवस 1 किलोभर वांगी किलोभर वांगी. वांगेच आहे का तिथे वांगी बनायला? वांग्याचं लावलं. कुठे? वांग्याचं लावलंय. ज्याला कधी वांगे येणारच नाहीये. अरे ते झाड तर येऊ दे वांगे. आधी त्याने शेंगाचं पण लावलेलं आहे, जे की मी थोडे झाल्यानंतर त्याला काढून. काय बसलो ते ओढत तिथं फक्त टाकायची गरज आहे का? हा, मग तिथूनच पाणी तर पडते ना खरं तर. बघ, लग्न सेहतसाठी चांगलं नसतंय. लास्ट वर्षी तुळशीचं लग्न केलं तर बिचारी वाळूनच गेली. यावर्षी नवीन तुळस. काय जाऊ जोक होता, हसला, विषय संपला. फक्त माती घेतात. चल येते का सोबत? चल खरंच. शॉटगन. निकल. M10. दूर 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 दूर. आज सकाळपासून मी फक्त एवढंच करायला. काय? स्वाहा.
चोरी से बंधे एक डोरी से. तर आता त्या हिला ऋषीला माती घालून झाली आहे, तर म्हणून आता मी मनी प्लांटला पण घातली आहे. सी आणि त्याचे जे काय हे होते म्हणजे पिवळी झालेले पाणी होते ते पण काढून टाकले. भरपूर माती घातली आता, कारण की याच्यात थोडं माती घातली की ती कमी कमीच होत जाते. आणि हे दुसरं हे हर्षने लावलं आहे त्याचं, किती उरली आहे माती? थोडी उरली. आणि हे बघा आता माझं मनी प्लांट खूप वाढलं आहे. म्हणजे आधीच फक्त एकच होतं, त्याच्या साईडला हे दुसरं आलेत, असे पान नवीन आलेत, म्हणजे पूर्ण झाडच नवीन आले दुसरं. आणि हे असं ते इतकं वाढून परत इथं पण नवीन आलेत. थोडे इथं मध्ये मध्ये नाही आहेत, कारण की पिवळे झाल्यावर मी त्यांना काढून टाकले होते. त्याच्यानंतर आता ही इतकी मोठी वेल झाली आहे. छान आले ना. तर अशा प्रकारे हे आता इथं खिडकीत आहे, छान दिसतंय. आणि हे बघा ह्याचे इथं मग प्रयत्न चालू आहे. झोप झोप. हर्षला जे मी करेल ते करायचंच असते त्याला, पण चांगला आहे. म्हणजे मी काय पण करायचं म्हणले की त्याला मला सपोर्ट करते. माझा छोटा भाऊ काय पण मला मागवायचं असलं की त्याला मागवायचं. जसं की मनी प्लांट हे मी लावले आहे, तर हे त्यानं त्याच्यासोबत लावलाच आहे दुसरा. छान आहे. रात्र झाली आता आणि पाऊस यायलाय. दिसायला का तुम्हाला टिप 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 टिप, म्हणजे अजून यायला चालू झाला आहे छोटा छोटा. दिसायला हां दिसलाच असेल. दिव्या आणि मम्मी कुठे गेलेत की मला कळत नाही आहे. आज मी जेवायला म्हणजे कुणाला जास्त भूक नव्हती, त्यामुळं मी भेळ केली आहे. आपली साधीसुधी केली आहे, ओली नाही केली, कोरडी केली आहे. एवढं मोठ्या पातेल्यात केली आहे प्रतीक्षा, पण आम्हाला लागतं एवढं, कारण की आमच्या घरातले सगळे भुकडेच आहेत. कुठे गेली ती मम्मी? तुझ्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे. आता जे आम्ही निवद दाखवायला गेलो ते का गेलो जरा सांगशील? कारण की आम्हाला माहित नाही ते का गेलो होतं. अरे ते मला हां पण या महिन्यात ते निवेद करते लेकरांसाठी देवीचं, म्हणून द्यायचं. काय निवद केलं आपण? दही भात, दही भात, हां. दही भात, नारळ, लिंबू काय पण द्यायचं असते, पुरणपोळी. तर आपण दही भात. ची एंडिंग दिव्यावरच घेऊयात आता. ज्या व्लॉगला लाईक करा, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. काय बोललीस? बोल. मसाला भात आणि भेळ असते भेळ असते खायला. बरं. तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा गुड नाईट.